विधान करून सभागृहात सगळं पुरवणी मागण्यांची वाट लागेल असं वागू नका. तुम्ही सिनियर आहात. मला अगोदर बंधन घालताय. त्याच्यानंतर तुमच्या काल ताईंना बघितलं, काल त्यांच्यातला खरा असलेला समाजवादी विचार मला पाहायला मिळाला. बाबा आढावांचा उल्लेख केला, महिलांचा विषय असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर ताई एवढ्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. खरं म्हटलं तर त्यांना या चौकटीत बांधल्यामुळे अडचण होते असं मला वाटतं. तरी तर ताई खरं काही ठिकाणी असे विषय असतात की ते तुम्ही हस्तक्षेप केला तर चांगला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. शिंदे साहेब, माझी अडचण काहीच होत नाही, इतरांची अडचण होती, हा प्रॉब्लेम आहे त्याच्यात. बरं तुम्ही बोला, त्याच्यानंतर पडळकर बोलणार आहेत आणि नंतर 2023-24 माझी त्याच्यातच वेळ जायची. 2023-24च्या आजच्या या पुरवणी मागण्याच्या संदर्भामध्ये आपला 8,600च्या वरती पुरवणी मागण्या दिलेल्या आहे. खरं म्हणतं तर सारा वार्षिक असलेल्या संपूर्ण बजेटमध्ये 10% पर्यंत पुरवणी मागण्या असाव्या अशा प्रकारचा निकष किंवा सर्वसाधारण आपण निर्णय घेत असतो. पण या असलेल्या सरकारने सगळे हद्द पार केली. 1 लाख कोटीच्या वरती असलेल्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. प्रवीण दरेकर मगाशी म्हणाले. खरं तर प्रवीणजी, आपल्याला मी सांगतो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळ इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या मागल्या. कारण एकच आहे, सगळीकडे जी चर्चा आहे ती चर्चा अशी आहे की विकासाच्या ऐवजी आपली लोक सांभाळली पाहिजे म्हणून प्रत्येकाला 100 कोटी 500 कोटी 200 कोटी 400 कोटी सगळीकडे जावं तिथे बोर्ड लागलेले असतात. इतके पैसे दिले तितके पैसे दिले. मला प्रश्न असा कधी कधी मिळतो, रवींद्र चव्हाण बाजूला बसलेले आहेत. त्यांनी मंजूर केलेल्या रस्त्याला 10% फक्त जर आपण आता 2%वर आला असं मला कळलं आणि लगेच टेंडर निघतं. टेंडर निघाल्यानंतर 3-3 वर्ष पैसे भेटत नसतील त्या तुमच्या बजेटला कोण विचारणार आहे? अरे बऱ्याच लोकांना निधी न मिळाल्यामुळे फार अडचण निर्माण झालेली आहे. पण काय आहे आता की आपण विकास कामं करतोय, माणसं फोडून बघितली काय फरक होत नाही. त्यामुळे आता आपण असं केलेलं आहे की माणसं फोडण्यापेक्षा आता विकासाला मतं मिळतात का याचा प्रयत्न आपण दुर्दैवाने करतोय. पण तसं काय मला पाहायला मिळालेलं नाही आणि म्हणून मी बऱ्याच ठिकाणी आता मी काल आपण बरेच लोक गेले होते, मी बघितलं आंदोलन माथाडीचं होतं. पण ताई आशा वर्कर्स त्या आंदोलनाला बसलेला आहे, संगणक कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहे, पोलीस पाटलांचा मानधनाचा विषय पडून आहे. या महाराष्ट्रातला एक तरी घटक असा सांगावा की शिक्षक असेल कोण असेल जो आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत नाही. जर तुमच्याकडे वार्षिक बजेटमध्ये 1 लाखची तरतूद करतात, मग ह्यांना वाढ देण्याच्या संदर्भामधला आपण का निर्णय घेत नाही? त्यांच्यामध्ये असंतोष का, याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे आणि ते दुर्दैवाने मिळत नाही. शाळेच्या संदर्भामधला विषय सांगतो. खरं म्हटलं तर शाळेमध्ये बघितलं, काल मी बघितलं विदर्भातले एक विद्यार्थी शाळा बंद झाली म्हणून बाहेर बसला होता. 2 विद्यार्थी आहेत म्हणून शाळा बंद केली. मराठी भाषेचं तुम्ही खरं कौतुक करता आणि तुम्ही त्या ठिकाणी मराठी भाषेला न्याय देण्याच्या संदर्भातला कार्यक्रम सावंती महोदय तुम्ही पुढाकार घेतलेला होता आणि म्हणून हे करत असताना आज मराठी भाषेमधल्या असलेल्या मराठी शाळा बंद होत असतील आणि खाजगीकरणाला जर प्राधान्य देण्यात येत असेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये गंभीर्याने आपण विषय घ्यावा. प्रवीण दरेकरने काल औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलले स्फोटक बोलू नका, पण कसं आहे की आम्हाला कुठंतरी मग संधी मिळायला पाहिजे विषय मांडायला. प्रवीण दरेकरने काल विषय मांडला, त्यांनी सांगितलं आणि त्या जरांगे पाटलांचा विषय मांडला. खरं म्हटलं तर राजकारणात जरांगे पाटलांचा राजकीय बळी होऊ नये. बाब क्रमांक 5 गुप्त वार्ता, बाब क्रमांक 5 मध्ये गुप्त वार्तेच्या संदर्भात 50 लाखाची तरतूद केलेली आहे. त्याच्यावर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रवीणजी, गुप्त वार्ता तुमच्याकडे असताना माझं म्हणणं आहे की ती गुप्त वार्ता यासाठी नेमा काही करा, पण प्रामाणिकपणाने त्याची चौकशी जर झाली आणि त्याची चौकशी प्रामाणिकपणाने झाली आणि त्यामधलं सत्य बाहेर आलं, पण त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने निपक्षपणाने केल्या आंदोलनाला कुठेतरी त्याचा बळी जाऊ नये आणि राजकारणाच्या ह्या राजकीय खेळामध्ये एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा शेवट होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. तरी आम्ही अपेक्षा करतोय, वाट बघतोय. तुमची SIT कशा आता कुठल्या यंत्रणा कशा चौकशा करतायत त्याच्यावर विश्वासच लोकांचा राहिलेला नाही. असो, येणाऱ्या काळामध्ये लोक त्याचं उत्तर देतील. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये अजून 1-2 मिनिटं बोला तुम्ही. मी जरा गटनेत्यांच्या मिटिंगला आहे पण मी तिथून पाहते सगळं इकडे काय चाललंय ते. तर त्यांचं झालं की त्यानंतर पडळकर तुम्हाला बोलायला मिळणार आहे. पण थोडक्यामध्ये हे पण ज्यांनी आपण स्वतः केलेले नियम पाळले नाहीत त्यांना आजचा दिवस लक्षात राहावा.
म्हणून मी नम्रतेने बोलायला देणार नाहीये. प्रसाद लाड आणि उमाते खापरे, तुम्ही माझे अतिशय लाडके लोक आहात, पण मला असं सगळ्यांना शिस्त लावली पाहिजे. तुम्ही कितीला 11 नाही, 10 नाही, 10:15 नाही, 10:30 नाही, 11:45 नाही, 11 हे सगळे 10:15 पासून आलेले लोक बरोबर नाहीत का? जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये 2 मिनिटं पडळकर बोलतील. सभापती महोदय, कोयनाच्या असलेल्या शिल्लक पाण्याच्या संदर्भामध्ये दादा, आपण पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये मराठवाड्याला पाणी न्यायचं हे न्यायचं, शंभूराजे देसाई इथं आहे, तुम्ही सांगलीतली मंडळी आहात, सातारचे आम्ही इथं आहोत. उर्वरित राहिलेल्या पाणी वाटप करताना सातारा जिल्ह्यातला मानखटा वगैरे जो भाग आहे कोरेगाव, तिथल्या पाण्याचं वाटप करताना तिथे त्या पद्धतीने पाणी वळवलं पाहिजे, याचा उल्लेख झाला नाही. याचं खरं म्हटलं तर दुर्दैव आहे. पाणी साताऱ्याला आणि पाणी सर्वीकडे नेण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये निर्णय शंभूराजे करावा. आपण पालकमंत्री आहे, नाहीतर काय होईल, सातारा जिल्हा उपाशी आणि बाकीचे तुपाशी असं व्हायला नको. तो अन्याय दूर करावा, कारण 3 तालुके अजूनही दुष्काळग्रस्त आहे. सध्याची परिस्थिती एवढी भयानक आहे, पाण्यासाठी मारामारी होईल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ऊर्जाच्या संदर्भामधला विषय करताना मागच्या वेळेला सरकारच्या तुमच्याच नेत्यांनी मला सभापती द्यावं. मंत्री महोदय, गप्पा नका मारू. सरकारच्या आमदारांना गप्पा मारून काम करत नाही म्हणून बसून सांगावं लागतंय, दुर्दैव आहे. आणि ऊर्जा खात्याच्या संदर्भामधला विषय असा आहे की आपण ऊर्जा खात्यामधून कालच केंद्राने जाहीर केलं की मागेल त्याला वीज, आता मागेल त्याला वीज देतात, पण महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही. आजही लोड शेडिंग आहे. 40-40 वीजचं असलेलं तुमचं जिल्ह्यातलं उत्पन्न रद्द करून ते सर्व पैसे महाराष्ट्रामध्ये आपण वळवलेले आहेत. आम्ही मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं, तेव्हा ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याला ज्याप्रमाणे मागणी आहेत, मग त्यामध्ये डीपी असेल किंवा वेगळ्या कनेक्शन, शेतीच्या कनेक्शन, या बाबतीमध्ये निर्णय घेऊ असं सांगितलं, पण दुर्दैवाने तो निर्णय झाला नाही. आणि ग्रामविकास असेल, नगरविकास असेल, आपण सांगितलं, प्रवीणजी खरोखर सांगतो, प्रचंड भ्रष्टाचार आहे. कोणाचा कोणाला कंट्रोल नाही, कोणाचा कोणाला अधिकारामध्ये काय राहिलेलं नाही, काही नाही. याच्यावर जर चर्चा सविस्तर पण केली तर त्याच्यावर मार फुट्या अधिकाऱ्यांना भीतीच राहिलेली नाही, कोणाचा धाक राहिलेला नाही, पाठीमागं कोणतरी अशा प्रकारचा त्यांना आविर्भाव राहिलेला आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना पणनमध्ये आता काल मगाशी मला सांगावंसं वाटतं की नवीन एखादा कायदा करताना तो कायदा करताना कशासाठी त्याचा फायदा होणार आहे, त्याचा काय तोटा होणार आहे, याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी तो कायदा करत असताना पूर्वीच्या सहकारी चळवळीत मोडीत काढायच्या का? अख्ख्या महाराष्ट्रातल्या पणनच्या माध्यमातून जर नवीन कायदे आपण करतोय, त्याच्यातून जर खाजगी करण्याच्या बाबतीमधलं स्तोम वाढलं तर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते. आणि म्हणून सहकार जिवंत राहायला पाहिजे. म्हणून प्रवीणजी, तुम्ही सहकारमध्ये पुढाकार घेताय. आता तुम्ही सांगितलं की आपल्या पतसंस्था, बँकांना अनुदान द्यावं, पण पूर्वीच्या असलेल्या सहकार खात्यालाच मोडीत करणारे कायदे तुमचं सरकार बनवत असेल तर ते दुर्दैव आहे. आणि त्याच्या संदर्भातला फेर विचार करणं ही फार काळाची गरज आहे. आणि ही गरज लक्षात घेता सरकार कुठल्या प्रकारे पैसे, आपण ज्या ज्या ठिकाणी अनुदान दिलेले आहे त्या अनुदानाचा उपयोग किती झाला, काय झाला, जनतेला किती झाला, आपण जनतेच्या विकासाच्या कामाच्या व्यतिरिक्त फक्त बांधकाम विभाग, बाकीच्या ठराविक विभाग इथेच फक्त नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आज त्या ठिकाणी फक्त ठेकेदार, त्या ठिकाणी असलेल्या लोकांचा फायदा होतोय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मला तर मी फार गांभीर्याने बोलतो, काही लोक डायरेक्ट मंत्रालयात येतात आणि डायरेक्ट लोकप्रतिनिधीची परवानगी नाही, कोणाची परवानगी नाही, डायरेक्ट येतात आणि मंत्रालयातून डायरेक्ट मंजुरी करून घेतात. मग आम्ही चौकशी करतो, अरे याला कोणाची शिफारस नाही. त्यावेळेला आम्हाला सांगितलं जातं काय होत नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर पत्र घेऊन येतो आणि डायरेक्ट त्याला मंजुरी मिळते. हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार गांभीर्यात आणि चुकीचं आहे. मला वाटतं त्यामुळे लोकप्रतिनिधीचा, उदय सामंतजी, आपला असलेला अधिकार कमी होतोय. यावर आपण सर्वांनी, मंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं. कुठलं खातं मी बोलत नाही, पण या ठिकाणी जर मंत्रालयामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची वर्दळ वाढली तर सरकारची प्रतिमा धोक्यात येऊ शकते. मी पुराव्यासकट देईल आणि पुराव्यासकट सांगेल की त्या ठिकाणी आमदारांनी किंवा लोकप्रतिनिधी, आता विधान परिषद आम्हाला विरोधी पक्षाला तर काही देतच नाही, पण विरोधी पक्षांना न देता जर आपण कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून जर कामं मंजूर करत असेल, तुम्ही देताय, मान्य केलं, तुम्ही देताय त्याला देताय. शंभूराजे तसेच एकदम प्लीज नाही त्यांनी दिलं ते मान्य केलं पाहिजे ना. जे देत नाही त्यांना बोलायला पाहिजेत.
महाराज मी ते उद्या पुढच्या वेळेला असं बघतील की मी देतोय म्हणून बोलल्यानंतर बाकीचे मला देतील ना. विकास कामाला महत्व दिलं पाहिजे. मी तेच सांगतोय की आज जर बघितलं तर या मंत्रालयामध्ये सभापती माझ्याकडे बघा आणि लवकर आवरा. 1 मिनिटात आवरून टाकतो. बोलायला बरंच आहे, कशा बोलू, सगळीकडे बोलाय, सगळीकडे फेल आहे, ते सगळीकडे फेल आहे, कुठल्या गोष्टीवर आहे. पण बाकी एक गोष्ट मानावं पाहिजे. दादांना मी खरंच सांगतो, दादा तुम्ही एखाद्या विषयाला कसं पलटवायचं, कशा पद्धतीने फिरवायचं आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा घ्यायचा आणि राजकीय कसा हे करायचा, अंगावर आलं कसं त्याचा विभागणी करायचं, हे फक्त धूर्तपणा या सरकारमधून कोणालाही जमणार नाही. ही वस्तू. सभागृहाची वेळ वाढून देता. ठीक आहे, तरी मी आपली भूमिका पण एक आहे, सरकार हे लोकप्रिय असावं, शिंदे साहेब आवरा, विकास कामाच्या माध्यमातून असं अपेक्षा आहे. पण सगळीकडे आंदोलन होत आहेत, हे सरकारचा फेल्युअर आहे. सरकारने ते सक्षमपणे हँडल करायला पाहिजे. एवढे कोटी रुपये तुम्ही काढले, पण त्यातला पैसा जर सरकारच्या माध्यमातून होत नसेल आणि त्यामध्ये जनतेला फायदा होत नसेल तर ते दुर्दैव आहे. त्याचा विचार करावा. आणि हे असलेलं बिल किंवा हे असलेल्या नियोजनामधलं सगळं सरकार फेल झालंय आणि सरकार जास्तीत जास्त कर्ज जनतेवर टाकतंय. केंद्राने टाकलंय, राज्यांनी टाकलंय, जीएसटीतून पैसे मारतायत, सगळीकडून पैसे मारतायत. या सगळ्या गोष्टीचा विचार जनता निश्चित करेल आणि म्हणून याचा काही फायदा जनतेला होतो का याचा विचार करावा आणि जनता उन्मुख अशा प्रकारचं बजेट आणावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. पडवळकर 5 मिनिटात आवरा प्लीज.